आहे, याच्यामध्ये सगळा डाटा आपला कलेक्ट होतो. त्याला म्हणलं तर कंट्रोल युनिट, त्याला म्हणलं शॉर्ट मध्ये आपण सीयू असं म्हणलं जातं. या बॅलेट युनिटवर काय असतं, जे उमेदवार असत त्यांचा अनुक्रमांक, त्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह आणि त्याच्या समोर बटन दिलेलं असतं जिथं मतदार आपली मतं नोंदवत असतो. हे मशीन जे आहे हे मशीन आपल्या आरो ऑफिस कडनं तुम्हाला सील केलं जातं. याला कुठल्या प्रकारे तुम्हाला सीलिंग करायचं नाही. दुसरं म्हणजे हे आहे कंट्रोल युनिट. याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. पहिला असतो डिस्प्ले सेक्शन, दुसरा असतो बॅटरी आणि कॅन्डिडेट आणि मेमरी सेक्शन असतो. हा जो सेक्शन आहे हा सेक्शन तुम्हाला आरो ऑफिस कडनं सील केलं. इथं तुम्हाला सीलिंग करायचं नाही, लक्षात ठेवा. आणि ते सील जे केलेलं आहे हे सील तोडायचं पण नाही, लक्षात ठेवा. हे जर सील तुम्ही तोडलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, लक्षात ठेवा. तिसरं आहे सेक्शन तुमचा CRC सेक्शन, क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर सेक्शन. हा तुम्हाला मॉक कॉल झाल्यानंतर सीलिंग करायचं आहे. नंतर याच्यामध्ये आहे टोटल बटन आहे आणि बॅलेट मध्ये. आता काय करायचं, तुम्हाला सकाळी तुम्ही मशीन जोडणी करायची. जोडणी करताना मशीनची जोडणी करताना याचा डिस्प्ले सेक्शन जो आहे हा पुढचा भाग हा तुमच्याकडे घ्या, तुमच्या शरीराकडे ठेवा. इथे एक बटन आहे बघा, या बटनाच्या इथे काय केलं जातं, थोडस आपण काय करायचं, ओपन करायचं. जास्त ताकद लावायची नाही. आता याच्यामध्ये काय आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक नॉब आहे बघा आणि हा आपल्याला जॉईन करायचा आहे. याला कलर कोड दिलेला आहे, एक रेड कलर दिलेला आहे आणि एक ब्लॅक दिलेला आहे. आता याला पण काय आहे लक्षात ठेवा, याला पण कलर कोड दिलेला असतो. हा सध्या जुनी मशीन असते पण याचा तुटलेला आहे, लक्षात ठेवा. आता हे जॉईन करताना इथे टॉप दिलेला बघा, दिले दिसते सगळ्यांना, टॉप दिलेला. हा टॉप काय करायचा, हा आपल्या बाजूला घ्यायचा आणि हा करताना जोडणी करताना काय करायचं, हा फक्त 2 बोटं अशी घ्यायची आणि हा करायचा फक्त याला जॉईन करायचा. जॉईन केल्यानंतर आतमध्ये आपण थोडासा प्रेस केला, त्याला कट असा आवाज येईल बघा, कट असा आवाज आला. झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं हलक्या हाताने फक्त तो थोडस घट्ट बसला का नाही आपल्याला ते आपण पाहिजे. तो असा उघडायचा नाही की बसला या घट्ट, ठीक आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, इथं या साईडला ऑन आणि ऑफचं बटन आहे. हा जर खाली असेल तर तो ऑफ असतो आणि तो तुम्ही ऑन केला, निवड केला बघा, ही मशीन चालू आहे. ही मशीन तुमची चालू आहे. चालू झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही टोटल बटन दाबायचं. टोटल बटन दाबलं, इथं तुम्हाला खात्री करून घ्यायची इथं 0 आहे का नाही. काय करायचं, 0 आहे का नाही खात्री करून घ्यायची. खात्री करून झाली की करायचं, तुम्ही मॉक कॉल घ्यायचा. मॉक कॉल करून झाला की हा दुसरा सेक्शन जो आहे CRCचा हा ओपन करायचा. ओपन केल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा क्लोज बटन दाबायचं. म्हणजे काय होईल, तुमचं मतदान संपलं. याच्यानंतर तुम्ही एकही मत तुम्ही याच्यामध्ये टाकू शकत नाही, लक्षात ठेवा. क्लोज झालं की रिझल्ट 2 बघायचंच नाही. रिझल्ट 1 आहे, हे बटन दाबायचं. दाबल्यानंतर इथं तुम्हाला सगळ्या डिस्प्लेमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत भेटलेले हे डिस्प्ले होईल. हे डिस्प्ले झाल्यानंतर पूर्ण प्रक्रिया झाली की काय करायचंय, हा क्लिअर दाबायचा. क्लिअर दाबलं, तुम्ही म्हणाल की मी काय करतो, क्लोज दाबलेला आहे, मी डायरेक्ट रिझल्ट बघतो. काय काय म्हणतात ती जाऊ दे, कशाला बघायचं, मी क्लिअरच करतो. ते तसं होणार नाही. ही एक चेन आहे CRC. पहिले तुम्हाला क्लोज दाबायचं, नंतर रिझल्ट दाबायचं, नंतर क्लिअर दाबायचं. तुम्ही जर मधलं कुठलं बटन आधी दाबलं तर काही इनव्हॅलिड येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे ही प्रोसेस पूर्ण करायची. क्लिअर झाल्यानंतर काय करायचंय, मशीन बंद करायची. मशीन टोटल बंद करायची. बंद केल्यानंतर ही वायर बाजूला काढायची. आता काय करायचंय, सीलिंग करताना पुढे आता काय, हा जो कलर कोड दिलेला आपल्याला, हा पिंक कलर, हा जो कलर कोड आहे तो काय करायचा, या मशीनच्या वरती दिसेल असं करायचं. म्हणजे हा तुम्ही असा टाकणार.
या स्ट्रीपला AB स्ट्रीप असं म्हणलं जातं. हे असं दाखवलं की ही काय कलर कोड आहे तुमचा वरच्या साईडला. वरच्या साईडला झाला की काय करायचं तुम्हाला, इथे एक खासा दिली बघा, याच्यामध्ये दोरा ओवायचा आहे. ओवल्यानंतर काय करायचं, याला 2 काट मारायचे. 2 काट मारल्यानंतर काय करायचं, हा स्पेशल टॅग घ्यायचा. हा स्पेशल टॅग घेतल्यानंतर काय करायचं तुम्ही, याला पण हा दोरा आहे याच्यामध्ये ओवून घ्यायचा, याला गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर काय करायचं लक्षात ठेवा, आपल्याला एक पुट्टा दिला जातो. तो पुट्टा काय करायचा, इथं वरच्या साईडला ठेवायचा. वरच्या साईडला ठेवल्यानंतर काय करायचं, हा स्पेशल टॅग त्याच्यावर ठेवायचा. लक्षात ठेवा. ठेवल्यानंतर काय करायचं, त्याला आपल्याला सिलिंग करायचं. सिलिंग करून झालं की हा स्पेशल टॅग हा तुम्ही या क्लोज बटनाच्या वरती लावून ठेवायचा. लावून झालं की हा नॉब काय करायचा, हे सेक्शन बंद करायचं. बंद केल्यानंतर काय करायचं, हा A आणि B, हा A आणि B, हा B तुम्ही खाली घेतला, हा वेव तुम्ही वरती घेतला. साधी सोपी गोष्ट सांगतो. A आणि B पुढे घ्यायचा. याच्यामध्ये बरेच जण काय कन्फ्युज होतात. याला काय असं, या स्ट्रीपला एक नंबर दिलेला असतो. एक नंबर असतो. एक लक्षात ठेवायचं की हा नंबर वरती येईल, हा वरती येईल अशा प्रकारे. मग काय करणार तुम्ही, ज्याच्यावर नंबर येणार नाही तो खाली ठेवायचा आणि नंबर येईल त्याच्यावर काय करायचं, तो वरती ठेवायचा. हे सिलिंग झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं काय करायचं, दोरा ओवून घ्यायचा. दोरा ओवून झाल्यानंतर त्याच्या आधी सांगतो, हे झालं की तुम्हाला पिंक कलरची एक स्ट्रीप येईल. ती स्ट्रीप लावताना काय करायचे, अर्धी या सेक्शनच्या खाली आणि अर्धी वरती, म्हणजे जेणेकरून हे सील निघणार नाही. लक्षात ठेवा. नंतर मी सांगितल्याप्रमाणे इथं काय करायचं, तुम्हाला ऍड्रेस टॅग करायचा आहे सील करून. हे झाल्यानंतर जोडणी करून घ्या. जोडणी करून झाल्यानंतर लक्षात ठेवा, मशीन चालू करा. मशीन चालू झाल्यानंतर, मशीन चालू झाली की सर्वात पहिलं काय करायचं, टोटल पाहिजे. टोटल यासाठी पाहिजे की त्याच्यामध्ये, या मशीन मध्ये एकही ओढ राहता कामा नये, कारण आपल्या प्रत्यक्ष मतदान चालू करायचं. लक्षात ठेवा. त्यामुळे आणि हे लक्षात ठेवा, आपण टोटल 0 हे पण पाहिजे. आणि जे मतदान आपण 7:30 वाजता चालू करणार आहे त्याच्या अगोदर जे उमेदवारांचे प्रतिनिधी आले त्यांना पण ते दाखवायचे, टोटल दाबून त्यांना 0 दाखवायचं की या मशीन मध्ये एकही मत नाही. आता हे झालं, मतदान प्रक्रिया चालू झाली. तुम्हाला 2-2 तासांनी काय करायला लागतं, तुम्हाला किती मतदान झालेलं आहे याचा आकडा यायला लागतो. आता काय करायचं तुम्ही, मी तर म्हणतो की प्रत्येकाने जो P3 ने काय करायचं, P2 ला काय विचारायचं की तुझ्या नोंद वहीमध्ये किती नोंद झालेली आहे, त्याचा आकडा घ्यायचा. त्यांनी टोटल दाबायची. तुमचा तो बरोबर आहे का नाही तो मॅच झाला पाहिजे. लक्षात ठेवा. काय होईल, तुम्ही जर संध्याकाळी 5:30 वाजता तुम्ही जी नोंद वही आणि मशीनवरचा आकडा जर याच्यामध्ये फरक जाणवला तर तुमची पळापळ होईल. लक्षात ठेवा. त्यामुळे काय करायचं, एक तासाने तुम्ही चेक करा. स्पेशली माझं सांगणं आहे, केंद्र अध्यक्ष हे त्यांनीच पाहिलं पाहिजे ऍक्च्युली ही गोष्टी. ठीक आहे. मतदान झालं 5:30 वाजता, शेवटचं मतदान किंवा शेवटचं मतदान 5:30 किंवा शेवटचं मतदान करून गेल्यानंतर काय करता तुम्ही, टोटल दाबायची. टोटल दाबल्यानंतर परत एकदा आपली नोंद व्हायची जी मतं आणि आपल्यामध्ये मशीन मध्ये पडलेली मतं ही मॅच करून घ्यायची. मॅच म्हणजे मॅच आहे का नाही पाहिजे, मॅच करून घ्यायची नाही. हा मॅच आहे का नाही खात्री करून घ्यायची. खात्री करून झालं काय करायचं, हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो ओपन करायचा. काय करायचा आहे, तो ओपन करायचा. ओपन करायचं काय करायचं, त्याच्यामध्ये खास आहे की त्या खासामध्ये क्लोज बटन आहे. हे बटन दाबायचं. इथे तुम्हाला डिस्प्ले होईल पोलिंग क्लोज. हा त्याशिवाय लक्षात ठेवा, तुम्ही हे जर क्लोज केलं नाही तर काय होईल, ज्या वेळेस तुम्ही मतमोजणी असेल त्या मतमोजणीच्या वेळेस काय होईल, इथं इनव्हॅलिड दाखवलं. लक्षात ठेवा. मग काय होतं, ते प्रतिनिधी जे असतात ते प्रतिनिधी वाढवला करायला लागतात की हे आज कसं काय, ही मशीन खराबच आहे हे. मग ह्या केंद्रावर कोण अधिकारी कामाला होते ते सगळे दाखवायला लागते. लक्षात ठेवा. त्यामुळं क्लोज बटन दाबायला विसरू नका. तुम्ही एकदा मॉक पोल झालं, CRC झालं, हा नॉब तुम्ही बंद करायचा. मी मागाशी काय झालं, हे टोटल तुम्ही किती वेळा दाबा त्याला काय फरक पडत नाही. पण क्लोज कधी दाबायचं, शेवटचा मतदान करून गेल्यावरच. तुम्ही माझं मी मध्ये दाबलं तर तुमची ह्या मशीन मधली मतदान प्रक्रिया संपली. त्यामुळे हे करू नका.
हा